नशिबाने जोडलेली गाठ. भाग 9. काही वेळाने राकेश आणि बर्ते सुद्धा ऑफिसमधून आले आणि वरुणला भेटले. नंतर ते दोघे फ्रेश व्हायला गेले. त्यानंतर सर्वांनी एकत्र जेवण केले. जेवण झाल्यावर वरुण सर्वांना बाय करून आपल्या घरासाठी निघाला. अर्णवने एक नजर गौरीकडे पाहिले आणि तो आपल्या खोलीत निघून गेला. हळूहळू बाकीचे सगळेही आपापल्या खोलीत गेले. त्यानंतर गौरी, रमा आणि सुनीता स्वयंपाकघरातील उरलेले काम आटपू लागल्या. त्यानंतर सुनीता 2 ग्लासमध्ये मावा दूध भरून रमाकडे दिले. ते घेऊन आपल्या खोलीत निघून गेल्या. खरं तर आज घरात वरुण आल्यामुळे सुनीता त्याच्या आवडीचे मावा दूध बनवले होते. ते घरातील सर्वांनाच आवडत असल्यामुळे त्यांनी ते सर्वांसाठीच बनवले होते. त्यानंतर आजोबा, आजी आणि इतरांसाठी त्यांनी स्वतः वेगवेगळ्या ग्लासमध्ये दूध ओतले. त्यांनी 4 ग्लास गौरीला हातात दिले आणि 4 ग्लास स्वतः घेतले. त्यांनी खाली आजोबा आणि आजींच्या खोलीत जाऊन त्यांना दूध दिले आणि मग स्वतःच्या खोलीत घेऊन गेल्या. तिकडे गौरी दुधाचे ग्लास घेऊन वर आली. आधी तिने खुशी आणि पायलच्या खोलीत जाऊन त्यांना दूध दिले आणि मग स्वतःसाठी व अर्णवसाठी दूध घेऊन आपल्या खोलीत आली. तेव्हाच तिने समोर पाहिले. अर्णव संपूर्ण सोफ्यावर आपल्या फाईल्स पसरून बसला होता. तो अतिशय लक्षपूर्वक एका प्रोजेक्टची फाईल पाहत होता. हे पाहून गौरी त्याच्या जवळ आली आणि तिने दुधाची ट्रे त्याच्या समोरील टेबलवर ठेवली. ती त्याला म्हणाली, झोपण्यापूर्वी हे मावा दूध पिऊन घ्या. आज तुमचे मित्र वरून आले होते ना, तर आईने त्यांच्या सांगण्यावरून सर्वांसाठी हे बनवले होते. पण अर्णवने तिचे बोलणे ऐकूनही काहीच उत्तर दिले नाही. तो तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून शांतपणे आपले काम करत राहिला. त्याने साधे गौरीकडे नजर उचलूनही पाहिले नाही. हे पाहून गौरीला थोडे विचित्र वाटले. मग तिने विचार झटकला. आपले पुस्तक घेतले आणि थोडा वेळ बाल्कनीमध्ये निघून गेली. आजचा तिचा पूर्ण दिवस खूप धावपळीचा गेला होता. त्यामुळे तिला आता थकवा जाणवू लागल्या होत्या. अवघ्या 1 तास झाला असेल आणि तिला झोप येऊ लागली. त्यामुळे ती बाल्कनीतून उठून आत खोलीत आली. तिने पाहिले की अर्णव अजूनही सोफ्यावर बसून काम करत होता. तिने धीर धरला आणि ती त्याच्याजवळ येऊन म्हणाली, अर्णवजी. पण अर्णवने तिचं बोलण्याचे काहीच उत्तर दिले नाही. तिने पुन्हा 2-3 वेळा त्याचे नाव पुकारले, तरीही अर्णवची तीच प्रतिक्रिया होती. शेवटी हताश होऊन गौरी त्याच्या आणखी जवळ आली आणि तिने आपल्या हाताने हलकेच त्याचं कांदा हलवत म्हटले, अर्णवजी, तुम्ही दुसऱ्या कुठे बसून काम करू शकता का? यावेळी मात्र अर्णवने तिच्याकडे पाहिले आणि हलक्या रागात तिच्यावर टोमणा मारत म्हणाला, ओ हो मिस गौरी, तुम्ही माझ्याशी बोलत आहात का? तेव्हा गौरी गोंधळून तिच्याकडे पाहत म्हणाली, तुम्ही असे का म्हणत आहात? तुमच्याशिवाय इथे दुसरे कोण आहे ज्याच्याशी मी बोलेन? तर साहजिकच आहे की मी तुमच्याशीच बोलत आहे. तिच्या बोलण्यावर अर्णव तिला टोमणा मारत म्हणाला, नाही, मला वाटले की तुम्ही अजूनही वरुणशीच बोलत आहात. ज्या पद्धतीने तुम्ही काली त्याच्याशी एवढ्या मिळून मिसळून गप्पा मारत होतात त्यावरून त्यावेळी असे वाटत होते जणू ते तुमच्या आणि अरुणशिवाय दुसरे कोणीच नाहीये. त्यामुळे मला वाटले कदाचित तुम्ही अजूनही त्याच्याशीच बोलत आहात. तेव्हा गौरी गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत म्हणाले, हे तुम्ही काय वेड्यासारखे बोलत आहात? मी तर त्यांच्याशी फक्त नेहमीसारख्या सामान्य गप्पा मारत होते. तिच्या बोलण्याची चेष्टा उडवत अर्णव हसून म्हणाला, नेहमीसारख्या? ह्या तुम्हाला सामान्य गप्पा वाटत आहेत का? नेहमीच्या गप्पांमध्ये फक्त हाय हॅलो होतं. जगाच्या पाठीवरच्या सगळ्या गोष्टी बोलल्या जात नाहीत. आणि तुमच्याकडे पाहून तर असे वाटत होते जणू लहानपणीचे 2 दुरावलेले मित्र खूप दिवसांनी भेटले आहेत. व तिच्याकडे पाहत म्हणाला, गौरी, तो माझा मित्र होता. पण जेव्हापासून तो इथे आलाय तेव्हापासून त्याने एक वेळा सुद्धा माझ्याकडे पाहिले असेल किंवा माझ्याशी संवाद साधला असेल तर शपथ. आणि तुम्ही म्हणताय की तुम्ही त्याच्याशी नेहमीसारख्या सामान्य गप्पा मारत होता? तुम्हाला त्याच्याशी बोलताना एवढं सुद्धा भान राहिले नाही की आई आणि काकू स्वयंपाकघरात एकट्याच कामात व्यस्त आहेत, तर तुम्ही जाऊन त्यांना मदत करावी पण नाही. तुम्हाला तर अनोळखी लोकांसोबत मैत्री वाढवायची आहे.
त्याचे हे बोलणे ऐकून गौरीला त्याचा खूप राग आला. ते संतापून त्याला म्हणाले, बास सरनवजी, आता पुरे झाले. तुम्ही कुठली गोष्ट कुठे घेऊन जात आहात? तुम्हाला काही अंदाज तरी आहे का? ते तुमचे मित्र होते म्हणून मी फक्त त्यांच्याशी बोलत होते आणि मी स्वतःहून त्यांच्याशी कोणतीही चर्चा सुरू केली नव्हती. ते मला जे प्रश्न विचारत होते मी फक्त त्याचीच उत्तर देत होते. जर तुम्हाला त्यावेळी माझे आणि त्यांचे बोलणे एवढे खटकत होते तर तुम्ही तुमच्या मित्राला थांबवायचे ना. पण त्यांच्यावर तर तुमचं काही जोर चालला नाही आणि आता माझ्यावर आपला रुबाब दाखवत आहात. त्याच्याकडे बोट दाखवत म्हणाले, पण लक्षात ठेवा, आजच्या नंतर कधीही माझ्याशी ह्या सुरात बोलू नका, नाहीतर ते तुमच्यासाठी अजिबात चांगले होणार नाही. एवढे बोलून ती मागे वळून पुन्हा बाल्कनीच्या दिशेने जाऊ लागली. गौरीचे बोलणे ऐकून अर्णव प्रचंड संतापला होता. त्याने लगबगीने पुढे होऊन तिचे हात पकडला आणि तिच्या हातावर आपली पकड घट्ट करत रागाने म्हणाला, तुझी एवढी हिंमत? तू मला धमकी देतेस? विसरू नकोस की तू ज्याला धमकी देत आहेस तो नात्याने तुझं नाव तो एवढेच बोलू शकला. की त्याचे बोलणे ऐकून रागाने लाल झालेली गौरी त्याच्याकडे वळली. तिने एक जोरदार झटका देऊन त्याचा हात दूर केला आणि स्वतःचा हात सोडून घेतला. तिच्या ह्या कृतीने अर्णव अत्यंत थक्क होऊन तिच्याकडे पाहू लागला. तेव्हाच गौरी रागात त्याला म्हणाली, विसरत तुम्ही आहात अर्णवजी, मी नाही. तुम्हाला आठवत असेल तर लग्नाच्या दिवशीच तुम्ही मला आपली बायको मानण्यास नकार दिला होता. माझे सर्व हक्क मला देण्यास नकार दिला होता. त्यामुळे मी सुद्धा त्याच क्षणी तुमच्याशी असलेले माझे सर्व नाते तोडून टाकले होते. मी इथे आहे ते फक्त माझ्या बाबांना आणि आजोबांना दिलेल्या वचनामुळे. एकदा का अनुदी परत आले की त्यानंतर मी बाबांनी दिलेल्या प्रत्येक वचनातून मुक्त होईन. आणि मग आठवतंय का तुम्ही मला इथे काय म्हणाला? अर्णव आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. तेव्हा गौरी उपरोधितपणे हसून म्हणाली, नाही आठवत? चला मी आठवण करून देते. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत 3 महिन्यांची डील केली आहे ना, की ह्या 3 महिन्यात तुम्ही दीना परत आणू शकलात किंवा नाही आणू शकलात तरी मला ह्या घरातून जावेच लागेल. मग कोणत्या हक्काने तुम्ही स्वतःला माझ्या नवरा म्हणून घेत आहात आणि कोणत्या हक्काने माझ्याशी असे बोलत आहात, जेव्हा की तुम्ही स्वतः माझ्यासाठी फक्त नावापुरतेच नवरा बनून राहिला आहात. आणि ही गोष्ट तुम्ही आणि मी खूप चांगल्या प्रकारे जाणतो की हे सर्व नाटक आपण दोघे फक्त आजोबांमुळे करत आहोत. जर त्यावेळी त्यांची तब्येत बिघडली नसती तर आज तुम्ही जे माझ्यासमोर ह्या पद्धतीने उभे राहून बोलत आहात ना, ते माझ्याकडे पाहणे सुद्धा पसंत केले नसते. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की भविष्यात कधीही माझ्यावर असे हलके आरोप आणि असल्या फालतू गोष्टी बोलू नका. कारण माझ्यासाठी माझा सेल्फ रिस्पेक्ट सर्वात वर आहे. आणि जर भविष्यात तुम्ही माझ्या स्वाभिमानाला जराही ठेच पोचवली तर मी खरं सांगते अर्णवजी, मी ते अजिबात खपून घेणार नाही. एवढे बोलून ती पुन्हा मागे वळून बाल्कनीच्या दिशेने जाऊ लागली की अर्णव स्वतःचा राग शांत करून तिला म्हणाला, तिथे कुठे चालली आहेस? तुला काय रोज रोज सांगावं लागेल का की बाहेर थंडी वाजते, जे तू प्रत्येक गोष्टीवरून उठून थेट बाल्कनीमध्ये निघून जातेस? त्याच्या ह्या बोलण्यावर गौरी अर्णवकडे न वळताच त्याला म्हणाले, मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की माझी काळजी करू नका, मला स्वतःची काळजी घेता येते. दुसरी गोष्ट म्हणजे इथे जे काही घडले त्यामुळे माझं दम घुटत आहे. आता इच्छा असूनही मी या खोलीत थांबू शकणार नाही. म्हणूनच हेच बरे होईल की मी इथून बाहेर निघून जाईल, ज्यामुळे तुमच्या आणि माझ्यामध्ये आणखी कोणतेही वाद होणार नाही. कमीत कमी बाहेर जाऊन मला समाधान तरी मिळेल आणि मनाला शांतताही मिळेल. एवढे बोलून ती तिथून बाहेर बाल्कनीच्या दिशेने निघून गेले. तिकडे अर्णव मात्र रागाने आपल्या मोठी आवळत तिच्याकडे पाहतच राहिला. दुसऱ्या दिवशी अर्णव लवकर उठला. त्याने बाल्कनीमध्ये जाऊन पाहिले तर त्याला गौरी कुठेच दिसली नाही. त्याला वाटले की गौरी यावेळी स्वयंपाक करत असेल. त्यामुळे तो पटकन फ्रेश झाला, तयार झाला आणि खाली हॉलमध्ये आला आणि नाश्त्यासाठी टेबलावर बसला. त्याचा अंदाज बरोबर होता.
गौरी यावेळी सुनीतासोबत स्वयंपाकघरातच होती. पण आज तिचा चेहरा खूप पडलेला होता आणि तिच्या चेहऱ्यावर नेहमी असणारी ती चमक आज फार गायब झाली होती. तेव्हाच गौरीची नजरही अर्णववर पडली. तिने एक नजर त्याच्याकडे पाहिले आणि पुन्हा आपले लक्ष कामात गुंतवले. हे पाहून अर्णवला थोडं चिडचिड झाल्यासारखे वाटले, पण तो शांत राहिला. नंतर त्याने काहीतरी विचार करून गौरीला आपला नाश्ता आणण्यासाठी आवाज दिला. सुमिताचं सांगण्यावरून गौरी चेहऱ्यावर एक खोटे हसू आणत आणि अर्णवला नाश्ता घेऊन आले. तिने नाश्ता त्याच्या समोर ठेवला. तेव्हा अर्णवने हळूच तिला विचारले, नाराज आहेस? पण गौरीने त्याच्या या प्रश्नाचे काहीच उत्तर दिले नाही. ती स्वतःचा नाश्ता घेऊन त्याच्यापासून दूर एका खुर्चीवर जाऊन बसली. ती अर्णवकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून आपला नाश्ता करू लागली. तिच्या ह्या वागण्याने अर्णव मनातून खूप चिडला. तो गौरीला काहीतरी बोलणारच होता. तितक्यात तिथे पायल आणि खुशीसुद्धा नाश्त्यासाठी येऊन बसल्या. त्यामुळे तो शांत राहिला आणि आपला नाश्ता करू लागला. थोड्या वेळाने नाश्ता संपवून गौरी सर्वांना बाय बोलून खुशी आणि पायलसोबत कॉलेजला निघून गेली. अर्णवने तिच्याकडे पाहत फक्त मान हलवली आणि मग तो सुद्धा आपल्या फाईल्स घेऊन ऑफिसला निघून गेला. तिकडे गौरी कॉलेजमध्ये तिची क्लास अटेंड करत होती. तितक्यात तिथे एक प्रोफेसर काही सिनियर्स विद्यार्थ्यांसोबत आले. त्यांना पाहून सर्व विद्यार्थ्यांनी उभे राहून त्यांचे स्वागत केले. तेव्हा प्रोफेसर हसून म्हणाले, मुलांनो, आशा आहे की तुमचा अभ्यास चांगला चालला असेल. असो, मी आज इथे तुमच्या अभ्यासविषयी बोलायला आलो नाहीये, तर तुमच्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या प्रेशर पार्टीबद्दल सांगायला आलो आहे. त्यांचे हे बोलणे ऐकून संपूर्ण वर्ग जोरजोरात टाळ्या वाजवू लागला. तसेच सर्वजण उत्साहाच्या भरात आनंदी होऊन ओरडू लागले. यावर प्रोफेसर त्यांच्याकडे रागाने पाहिले आणि म्हणाले, एव्हरीबडी कीप सायलेन्स, नाहीतर तुमच्यासाठी आयोजित केली जाणारी ही पार्टी रद्द करायला मला अजिबात वेळ लागणार नाही. त्यांचे हे बोलणे ऐकून सगळेजण एकदम शांत झाले आणि त्यांना विनंती करू लागले की त्यांनी असे करू नये. तेव्हा प्रोफेसर हसून म्हणाले, डोंट पॅनिक स्टुडंट्स, मी असे काही करणार नाही. फक्त तुम्ही लोकांनी असा गोंधळ घातला की मला राग येतो. असो, आता मी मुख्य मुद्द्यावर येतो. तुमच्या सिनियर्सनी आजपासून 5 दिवसानंतर त्यांचा फेअरवेल पार्टीसोबतच तुमच्यासाठी फ्रेशर्स पार्टीचे आयोजन केले आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांना तिथे जायचे आहे आणि त्यासोबतच आपल्या सिनियर्सचा आदर ठेवून त्यांच्यासाठी एका परफॉर्मन्स द्यायचा आहे. सिनियरसुद्धा तुमचे स्वागत करण्यासाठी त्यांचा परफॉर्मन्स सादर करतील. एवढेच नाही तर यासाठी विजेत्यांना प्राईज देखील मिळणार आहे आणि ही एक प्रकारची स्पर्धा असेल, ज्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना एक चिठ्ठी दिली जाईल, ज्यावर ते आपल्या आवडता परफॉर्मन्स आणि तो सादर करणारा विद्यार्थ्याचे नाव लिहून एका बॉक्समध्ये टाकतील आणि मग त्या आधारावरच आम्ही विनरची घोषणा करू. म्हणूनच तुम्ही लोक आपल्या आवडीनुसार ह्या स्पर्धेत भाग घेऊ शकता, जसे की डान्सिंग, स्विमिंग, म्युझिक आणि बरेच काही. त्यांचे हे बोलणे ऐकून सर्व विद्यार्थी खूप आनंदी झाले आणि ते जोरजोरात टाळ्या वाजवू लागले. त्यावर प्रोफेसर हसून तिथून निघून गेले आणि त्यांच्यासोबत आलेले सिनियर्स सर्व विद्यार्थ्यांची त्यांच्या आवडीनुसार स्पर्धेसाठी नावे लिहून घेऊ लागले. सर्वजण परफॉर्मन्ससाठी आपली नावे लिहून देत होते, पण गौरी शांत बसली होती. आज तिला तिची तब्येत काही ठीक वाटत नव्हती. तिचे डोके दुखावून अगदी फुटून जाण्याची वेळ आली होती. सोबतीला अंगातही वेदना जाणवत होत्या. थोड्या वेळाने लंच ब्रेक झाल्यावर ती आपल्या मित्रांसोबत कॅन्टीनमध्ये आली. तिथे येऊन तिने खुशीकडून स्वतःसाठी कॉफी ऑर्डर करून घेतली. कॉफी प्यायल्यावर तिला थोडा आराम वाटला. हळूहळू या सगळ्यात पूर्ण दिवस निघून गेला. आज तिचे कॉलेज संपताच ती घरी जाण्याऐवजी थेट लवलीला रिसीव्ह करण्यासाठी एअरपोर्टकडे निघाली. ती विमानतळावर पोचली आणि तिथे वेटिंग एरियामध्ये तिची वाट पाहू लागली. तितक्यात तिची नजर एका मुलीवर पडली, जिने गुडघ्यापर्यंत लांबीचा पांढऱ्या रंगाचा फ्रॉक घातला होता, ज्यावर मोठे मोठे लाल रंगाचे फुलांचे डिझाईन होते. कानात छोट्या छोट्या बाल्या, चेहऱ्यावर हलका मेकअप आणि डोळ्यांवर गागल चढवून ती मुलगी
अगदी ऐटीत चालत बाहेर येत होती. तिने पायात हिल्स घातल्या होत्या, ज्यांचा टक टक असा आवाज येत होता. तिला पाहून गौरीचं ओठांवर हसू आलं. तेव्हाच त्या मुलीची नजरही गौरीवर पडली, तर तिच्या ओठांवर गौरीपेक्षाही मोठे हसू आले आणि ती लगबगीने धावत तिच्या दिशेने आली आणि दोघींनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. त्यांच्याकडे पाहून असे वाटत होते जणू कित्येक वर्षांनी दुरावलेल्या दोन बहिणी आज भेटल्या आहेत. तेव्हा गौरीने तिच्यावर आपली पकड घट्ट करत म्हटले, आय मिस यू सो मच. तर ती मुलगीही तिला घट्ट मिठी मारत म्हणाली, मी टू यार. आणि खरं तर मी तुझ्यावर नाराजी आहे. मला न सांगता इथे शिफ्ट होण्याची तुझी हिंमत कशी झाली? तेव्हा गौरी हसून तिला म्हणाले, तुझा जो काही राग असेल तो सगळं काढून घे आणि मी सुद्धा तुझ्या बाजूने तुझा राग दूर करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. पण आता सध्या घरी चल. दोघी एअरपोर्टवरून बाहेर आल्या आणि स्वतःसाठी टॅक्सी शोधू लागल्या. तितक्यात त्या दोघींची नजर एका ओळखीच्या चेहऱ्यावर पडली. त्याला पाहून गौरीने आनंदाने ओरडत आणि आवाज देत म्हटले, वेदांत दादा. तिचा आवाज ऐकून त्यांच्यापासून थोड्या अंतरावर उभा असलेला एका व्यक्तीने आपला फोन बंद करून त्यांच्याकडे पाहिले. तो आपल्या फोनवर कुणास तरी बोलत होता आणि गौरीला पाहून त्याच्या ओठांवर हसू आले. त्याने आपला फोन खिशात टाकला आणि तो त्या दोघींच्या दिशेने पुढे सरसावला. हा वेदांत म्हणजे राजेश देसाईंचं बहिणीचं रागिनी वर्मा यांचा मुलगा वेदांत वर्मा. स्वभावाने एकदम शांत, समजूतदार, सुजाण आणि गौरीपेक्षा मोठा आहे. अणूचं वयाचं असून तो व्यवसायाने इंजिनियर आहे. त्यांची स्वतःची वर्मा कन्स्ट्रक्शन्स नावाची कंपनी आहे, ज्यामध्ये सध्या तो मॅनेजिंग डायरेक्टर म्हणजे MDच्या पदावर कार्यरत आहे. बाकी संपूर्ण कंपनीला सध्या त्याचे बाबा सांभाळतात. राजेश देसाईप्रमाणेच हा देखील गौरीवर खूप प्रेम करतो आणि तिला आपली लहान बहीण मानतो. राजेश यांच्या कुटुंबात विशाखा आणि अनुष्काला सोडून बाकी सर्वजण गौरीला खूप पसंत करतात आणि तिच्यावर मनापासून प्रेम करतात. तो त्या दोघींचं जवळ आला तेव्हा गौरीने धावत जाऊन आनंदाने आधी त्याला घट्ट मिठी मारली. त्यानेही प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तितक्यात लवलीनेही येऊन त्याला मिठी मारली. तेव्हा त्याने तिच्याशी डोक्यावरून हात फिरवला आणि त्या दोघींना विचारले, गौरी, लवली, तुम्ही दोघी इथे काय करत आहात? तेव्हा लवली तोंड मुरडत म्हणाले, काय दादा, तुम्ही ना आज सिद्धच केलंय की तुम्ही मला आपली बहीण मानत नाही, फक्त गौरीलाच मानता. म्हणूनच की काय ती इथे आल्यानंतर तुम्ही एक वेळ सुद्धा मला भेटायला आला नाही. पण मला बघा, मी तुमच्या सगळ्यांवर एवढं प्रेम करते की आता दिल्ली सोडून तुमच्या सगळ्यांसोबत इथे राहण्यासाठी आले आहे. तेव्हा वेदांत गोंधळून तिच्याकडे पाहत म्हणाला, काय अर्थ आहे ह्याचा? इथे राहायला आली आहेस म्हणजे? तर गौरीने लवलीच्या डोक्यावर हलकी चपराक मारत म्हटले, दादा, ही तर वेडी आहे, तुम्ही हिची काळजी करू नका. तिला असं म्हणायचं आहे की तिचं एकटीचं तिथे दिल्लीच्या कॉलेजमध्ये मन लागत नव्हतं, म्हणून तिनेही माझ्यासोबत इथे ट्रान्सफर करून घेतली आहे आणि आता ती इथूनच पुढचा अभ्यास करणार आहे. त्यामुळे साहजिकच आहे की ती इथेच राहणार. बस तुम्हाला त्रास देण्यासाठी अशा गोष्टी बनवून सांगते. नंतर त्याला विचारत म्हणाले, तसं दादा, तुम्ही इथे काय करत आहात? आत्या कशी आहे? घरी सगळे ठीक आहेत ना? तिच्या ह्या बोलण्यावर वेदांतने मुखारती मान हलवली आणि तो तिला म्हणाला, हो, घरी सगळे ठीक आहेत. मी तर इथे फक्त माझ्या एका क्लायंटला सोडण्यासाठी आलो होतो, पण तुझा आवाज ऐकून इथे आलो. तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, लग्नात जे काही घडले त्यानंतर तू ठीक आहेस ना? तुला त्या घरात काही त्रास तर नाही आहे ना? त्याचे हे बोलणे ऐकून लवलीचे डोळे आश्चर्याने मोठे झाले आणि तिने नवलाईने गौरीकडे पाहिले. तिकडे गौरीनेही तिच्याकडे पाहिले आणि मग वेदांतला म्हणाले, मी ठीक आहे दादा, मला काहीच त्रास नाही आहे. आणि तसंही मग खोडकरपणे हसत म्हणाले, माझी सगळी विचारपूस आणि माहिती तुझ्यापर्यंत पोचतच असते, तरीही तू उगीच काळजी करतोस. तिचे हे बोलणे ऐकून वेदांत चांगलाच गडबडला आणि इकडे तिकडे पाहत एका हलक्या हास्यासह तिला म्हणाला, चला आता
तुम्हा दोघींना उशीर होत असेल, मी तुम्हा दोघींना घरी सोडून देतो. बाकीचा गप्पा आपण नंतर मारू. तेव्हा गौरीने होकारार्थी मान हलवली आणि त्याला म्हणाले, विषय बदलण्याची चांगली युक्ती आहे हा दादा. तसं कधीतरी आमच्या घरी ये ना, खोडकरपणे हसत म्हणाले आत्या आणि मामांना सोबत घेऊन. तसेही मग त्याच्या कानाजवळ जात हळूच म्हणाले, मला खुशी माझी वहिनी म्हणून खूप आवडली आहे. तिचं ह्या बोलण्यावर वेदांतने तिच्याकडे रागाने पाहिले आणि मग तिचं कान पकडून ओढत म्हणाला, मी पाहतोय तू दिवसेंदिवस खूपच खोडकर होत चालली आहेस. तुझी तक्रारच करावी लागेल आता. तेव्हा गौरी हसत त्याच्या गळ्यात पडली आणि त्याला म्हणाले, काही हरकत नाही, माझी कोडी सहन करायला तुम्ही आहात ना दादा. आणि तसेही मी तुमच्याशी खोडकरपणा नाही केला तर मग कोणाशी करणार. तिच्या ह्या बोलण्यावर वेदांतने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिच्या केसांवरूनच तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. पण ह्या सगळ्यात त्या दोघांना ह्या गोष्टींची अजिबात कल्पना नव्हती की तिथून काही अंतरावर एका व्यक्तीचे डोळे अत्यंत रागाने त्यांच्याकडे रोखून पाहत होते. रागामुळे त्या वेदीचे डोळे एकदम लाल झाले होते. त्याची नजर वारंवार वेदांतच्या मिठीत असलेल्या गौरीकडे जात होती आणि जेव्हा वेदांतने गौरीचा लाड केला तेव्हा तर त्याच्या रागाला जणू सीमा चोरली नाही. त्याची स्टेरिंग व्हीलरवरील पकड घट्ट आवळली गेली. तो माणूस अत्यंत संतापाने वेदांतकडे पाहत होता. जर त्याचा स्वतःवर ताबा नसता तर त्याने ह्याच क्षणी वेदांतचा जीव घेतला असता. तितक्यात वेदांत गौरी आणि लवलीला आपल्या गाडीत बसून तिथून निघून गेला. हे पाहून त्या व्यक्तीनेही आपली गाडी वेगाने वळवून तिथून निघून गेला. पळवत तिथून निघून गेला. वेदांत त्या दोघींना फ्लॅटमध्ये सोडून निघून गेला. लवलीच्या त्या भाड्याचं फ्लॅटमध्ये अत्यंत तणावाचे आणि भावुक वातावरण निर्माण झाले होते. खोलीत फक्त लवलीच्या संताप श्वासांचा आवाज येत होता. गौरीने लवलीचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि तिचे डोळे भरून आले. ती अत्यंत जड अंतकरणाने लवलीला समजवू लागली. गौरीचेही डोळे ओलावले होते, पण तिच्या आवाजात एक प्रकारची शांतता आणि कणखरता होती. ती लवलीकडे पाहत म्हणाली, लवली शांत हो यार, तू जसं विचार करत आहेस तसं काहीच नाहीये. बाबांनी माझ्यावर कोणतीही जबरदस्ती केली नाही. त्यांनी मला वाढवलं, शिकवलं आणि नेहमी स्वतःच्या मुलीसारखं प्रेम दिलं. जेव्हा कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आला तेव्हा मी स्वतःहून हा निर्णय घेतला. पण गौरी, लवलीचा राग अजून शांत झाला नव्हता. स्वतःच्या पायावर कुऱ्हाड्या मारून घेतली आहेस ना तू. जो माणूस तुझ्या बहिणीवर प्रेम करतो तो तुला कधी बायकोचा दर्जा देईल का. आणि ते अर्णव, त्यांच्या मनात तुझ्याबद्दल फक्त राग आहे. गौरीने एक दीर्घ श्वास घेतला आणि खिडकी बाहेर पाहत म्हणाले, मला माहिती आहे लवली, अर्णवजींनी लग्नाच्या पहिल्याच दिवशी स्पष्ट केलंय की ते मला कधीच स्वीकारणार नाही. आमचं हे लग्न फक्त 3 महिन्यांचं एक कॉन्ट्रॅक्ट आहे. एकदा का अनुदी परत आल्या की मी या बंधनातून आणि बाबांच्या वचनातून मुक्त होईन. तोपर्यंत मला हे नाटक करावंच लागेल. लवलीने अविश्वासाने गौरीकडे पाहिले. तिच्या डोळ्यात आपल्या मैत्रिणीसाठी अपार दुःख होते. तिने गौरीला घट्ट मिठी मारली आणि म्हणाले, या 3 महिन्यात जर तुला काही त्रास झाला तर मी त्या अर्णवला सोडणार नाही, हे लक्षात ठेव. आणि गौरी, अंकल तुला अशा परिस्थितीत कसं काय टाकून दिले. अगं लवली, बाबांचे अब्रूसोबतच अर्णवजींचं कुटुंबाचीही समाजात मोठी नाचक्की झाली असती. म्हणूनच जे काही घडलं ते खूप विचार करून झालं. यामध्ये बाबांची काही चूक नाही. आणि समजा त्यावेळी फक्त स्वतःचा विचार करून मी बाबांची मान शरमेने खाली जाऊ दिली असती तर मी कसली मुलगी जी आपल्या बाबांना जगासमोर मान खाली घालायला भाग पडेल. त्यांनी मला लहानापासून आई, वडील, भाऊ सगळ्यांचंच प्रेम दिलं. माझं संपूर्ण जग मी त्यांच्यातच पाहिलं. त्यांनी मला कधीच कशाची कमतरता भासू दिली नाही. अशा कठीण प्रसंगात जर मी सुद्धा अनुदीसारखी त्यांच्या पाठीशी उभी राहिली नसती तर कदाचित आज बाबा आपल्यात नसले असते. आणि हे मी कधीही सहन करू शकत नाही.
गौरी आपल्या बाबांसाठी आपले स्वप्न, आपले सुख सगळं काही त्याग करू शकते, पण त्यांची मान कधीच खाली झुकू देणार नाही. तिचे हे बोलणे ऐकून लवली तिच्या समोर बसली आणि तिला म्हणाली, आणि म्हणूनच तू आपल्या स्वप्नांचं, आपल्या सुखाचा गळा घोटलास? अंकलची अब्रू वाचवण्यासाठी तू अशा माणसाशी लग्न करून बसलीस, जो तुझ्यावर अजिबात प्रेम करत नाही, तुला पाहणंही ज्याला आवडत नाही, आणि भविष्यात तशी काही अपेक्षा नाही. मग तिच्याकडे पाहत तिचा हात आपल्या हातात घेत म्हणाले, काशी निभवशील ग तू हे नातं? ह्या निव्वळ तडजोडीचा लग्नात तू कशी एकटी टिकून राहशील, ज्यामध्ये तुझ्यासाठी ना प्रेम आहे ना आदर? तेव्हा गौरीने तिच्याकडे पाहिले आणि एका लहान अशा हास्यासह म्हणाले, जसं आतापर्यंत निभावत आले आहे तसंच पुढेही निभावून घेईन. आणि राहिला प्रश्न प्रेम आणि आदर मिळवण्याचं, तर मी कुणाकडूनही अशी अपेक्षा ठेवत नाही की कोणी माझ्यावर प्रेम करावे किंवा मला आदर द्यावे, कारण लहानपणापासून मला बाबा आणि तुझ्याशिवाय तो इतर कुणाकडूनच मिळाला नाही, आणि मला तो दुसऱ्या कुणाकडून हवाही नाही. माझ्यासाठी माझ्या बाबांचे प्रेम आणि तुझी साथच पुरेशी आहे. आणि राहिला प्रश्न ह्या नात्यात राहण्याचा, ते निभवण्याचा, तर हे सगळं फक्त तोपर्यंतच आहे जोपर्यंत अनुदी परत येत नाही. एकदा का दी परत आल्या की मी या नात्यातून आणि बाबांच्या वचनातून मुक्त होईन. त्यानंतर मी नेहमीसाठी ते घर सोडून परत येईन. तिचे हे बोलणे ऐकून लवली एकटक तिच्या चेहऱ्याकडे आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाली, आणि हे सगळं इतक्या सहजपणे होऊ शकेल का तुझ्याकडून? जितक्या सहजतेने तू बोलत आहेस तितक्या सहजतेने तू हे करू शकशील का? कारण मी तुला जितकं ओळखते, तू लग्नासारख्या पवित्र बंधनाला कधीच मस्करी समजली नाहीस, जे तू इतक्या सहज तोडून टाकशील. उद्या तेव्हा तुझ्याच डोक्यासमोर तुझा नवरा तुझ्या बहिणीसोबत असेल, तुझी जागा घेत असेल, तेव्हा तू ते पाहू शकशील का? आणि लग्नाच्या इतक्या दिवसानंतरही तुझ्या मनात अजूनही त्याच्यासाठी काहीच नाही आहे का? कोणतीच भावना, कोणतेही पूर्वभास नाही आहे? कारण अरेंज मॅरेजमध्ये जर मुलींचे लग्न झाले तर काही काळाने आपल्या जोडीदारासाठी मनात आपोआपच काही भावना निर्माण होतात. लवलीचे हे बोलणे ऐकून गौरीच्या डोळ्यासमोर अचानकच अर्णवचा हसरा बोलका चेहरा फिरला आणि तिच्या नजरेसमोर तो स्विमिंग पूलचा प्रसंग फिरू लागला, ज्यामध्ये ती आणि अर्णव एकमेकांच्या खूप जवळ होते आणि अर्णवने तिला आपल्या बाहूंमध्ये घट्ट पकडून ठेवले होते, ज्यामुळे अचानकच तिच्या हृदयाचे ठोके वाढले आणि ती आपल्या भावनांवर ताबा मिळवत स्वतःला सावरत लवलीकडे पाहते का लहान असं हास्यासह म्हणाले, नाही, असं काहीच नाहीये. माझ्या मनात अजूनही त्यांच्यासाठी काहीच नाहीये आणि भविष्यात कधी होणारही नाही, कारण मी त्यांच्यावर कधीही एकतर्फी प्रेम करून त्या एकतर्फी प्रेमाच्या वेदनेत तडपडायला तयार नाही. अर्णवजींच्या मनात आणि डोक्यात फक्त अनुदी बसलेल्या आहेत, जिथे दूर दूरपर्यंत माझी सावलीही पोहोचू शकत नाही. अशा परिस्थितीत मी त्यांना कधीच माझ्या मनात जागा देण्याचा प्रयत्न करणार नाही, कारण मी आणि माझे मन चांगल्या प्रकारे जाणतो की यावेळी मी ज्या ठिकाणी आहे, ज्या जागेवर आहे, त्यावर फक्त आणि फक्त अनुदीचा हक्क आहे, जो मला एक ना एक दिवस त्यांना परत करावंच लागणार आहे. न जाणे का ती ह्या सगळ्या गोष्टी बोलत तर होती, पण तिचे शब्द आणि तिच्या नजरा एकमेकांना साथ देत नव्हत्या, जे लवली खूप चांगल्या प्रकारे अनुभवू शकत होती. ती गौरीच्या चेहऱ्याकडे पाहत मनाशीच म्हणाली, तुझं हे बोलणं ऐकून आज पहिल्यांदाच माझ्या तुझ्यावर विश्वास बसत नाहीये गौरी, कारण तुझ्या नजरा तुझ्या मनाची वेगळीच कहाणी सांगत आहेत आणि तुझे शब्द काहीतरी वेगळेच बोलत आहेत. माहित नाही का, आज मला तुझ्यासाठी खूप भीती वाटत आहे. भीती वाटत आहे की पुढे जाऊन तुला प्रेमाच्या वेदनेतून जावे लागू नये. जर असे झाले तर मी तुला मनातून तुटताना पाहू शकणार नाही. माहित नाही देवाने तुझ्या नशिबात काय लिहून ठेवले आहे, पण मी कोणत्याही वळणावर तुझी साथ कधीच सोडणार नाही. त्यानंतर ती स्वतःला सावरत गौरीकडे पाहते का लहान अशा हास्यासह म्हणाले, ठीक आहे, तुझा जो काही निर्णय असेल मी त्यात तुझ्या पाठीशी आहे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तुला कधीही काहीही अडचण आली किंवा काहीही त्रास झाला तर मी नेहमी तुझ्यासोबत उभी राहीन.
तिचे हे बोलणे ऐकून गौरी तिच्या गळ्यात पडते. दिवस मावळतीला जाताना पाहून ती गायीने शिंगाने मेंढराकडे जाण्यासाठी निघते. कारण सूर्य मावळू लागला होता. संध्याकाळचे 7 वाजले होते. जेव्हा गौरी घरी पोचली, हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे हलका अंधाराही झाला होता. गौरीचे डोके आता पुन्हा हळूहळू दुखू लागले होते. पुन्हा एकदा तिला आपल्या शरीरात एक वेगळ्याच अशक्तपणा आणि वेदना जाणवू लागल्या होत्या. दुपारी कॉफी प्यायल्यामुळे तिच्या शरीराला थोडी उष्णता मिळाली होती, ज्यामुळे तिची तब्येत थोडी बरी झाली होती. पण आता पुन्हा एकदा तिची तब्येत बिघडू लागली होती. पण तिने घरात कोणालाच काही सांगितले नाही, जेणेकरून घरात कोणी काळजी करू नये. कारण तिला चांगलंच ठाऊक होतं की तिची तब्येत का खराब झाली आहे. काल रात्री संपूर्ण रात्र बाहेर थंडीत बाल्कनीमध्ये झोपण्यामुळे तिची तब्येत बिघडली होती. पण कॉलेजला जायचे असल्यामुळे तिने याकडे जास्त लक्ष दिले नव्हते. शिंगाणी या मेन्शनमध्ये आल्यानंतर ती थोडा वेळ हॉलमध्ये आजी आणि सुनीता सोबत बसून गप्पा मारत राहिली. त्यानंतर तिथून उठून ती आपल्या खोलीत आली. थोडा वेळ बसल्यानंतर तिने ड्रावरमधून डोकेदुखीची एक गोळी काढली आणि गोळी खाऊन तिने पटकन आपले कपडे बदलले आणि खाली स्वयंपाकघरात सुनीता यांना रात्रीचे जेवण बनवण्यात मदत करण्यासाठी निघून गेली. थोड्या वेळानंतर अर्णव देखील आपल्या ऑफिसमधून परत आला. त्याचा चेहरा पूर्णपणे भावहीन होता. त्याने वरवरची एक नजर संपूर्ण हॉलवर फिरवली आणि मग कोणाशीही काही न बोलता जो चुपचाप आपल्या खोलीच्या दिशेने निघून गेला. खोलीत आत गेल्यावर त्याने सर्वात आधी आपली टाय सैल केली आणि आपल्या हातातील ऑफिसची बॅग तिथल्या सोफ्यावर जोरात फेकून दिली. त्याने आपली नजर वळवून संपूर्ण खोलीच्या बाजूला पाहिले. नंतर त्याने एक नजर बाल्कनीकडेही टाकली. जेव्हा तिथे त्याला कोणीच दिसले नाही, तेव्हा त्याने घड्याळाकडे पाहिले, ज्यामध्ये 8 वाजले होते. ते पाहून तो स्वतःशीच म्हणाला, कदाचित स्वयंपाकघरात रात्रीचे जेवण बनवण्यामध्ये व्यस्त असेल. एवढे बोलून तो आपला राग शांत करण्याचा प्रयत्न करत स्वतःचे कपडे घेऊन बाथरूममध्ये फ्रेश व्हायला निघून गेला. बाथरूममध्ये येऊन त्याने शॉवर सुरू केला आणि तो त्याच्या खाली उभा राहिला. शॉवरमधून पडणारे थंड पाणी त्याच्या शरीराला भिजवू लागले, तसेच त्याच्या शरीराला थंडावा देऊ लागले. पण त्याच्या मनात लागलेली आग मात्र ते शांत करू शकत नव्हते. अर्णवने रागाच्या भरात आपला एक हात तिथल्या भिंतीवर जोरात मारला आणि दुसऱ्या हाताने अस्वस्थपणे आपले केस विस्कटले. तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर पुन्हा एकदा तोच प्रसंग फिरला, ज्यामध्ये एक मुलगा गौरीला मिठीत घेऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता आणि नंतर त्याने तिच्या कपाळाचे चुंबनही घेतले होते. हे आठवताच त्याच्या मनात पुन्हा एकदा संतापाचा भडका उडाला. त्याने पुन्हा एकदा आपल्या हाताची मूठ टावळून भिंतीवर मारली आणि रागाने स्वतःशीच म्हणाला, का ही मुलगी माझ्या मनावर आणि डोक्यावर एवढा प्रभाव पाडत आहे. तिचं दुसऱ्या कोणाच्या जवळ जाणं मला का बरं वाटत नाहीये. मी तिला दुसऱ्या कोणाच्या मिठीत का सहन करू शकत नाही. तिचं त्या मुलाच्या जवळ जाणं मला का सहन झालं नाही. काय होतंय मला नक्की. नंतर गौरीचे त्या मुलासोबतचे ते जवळचे क्षण आठवून तिच्यावर राग काढत म्हणाला, ह्या मुलीने मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की ही माझ्यासोबत एवढा मोठा धोका करेल. लग्न माझ्याशी केलंय आणि जवळीक दुसऱ्या कुणासोबत वाढवत आहे. नातं माझ्यासोबत आहे, बायको माझी आहे, पण हिला दुसऱ्या कुणाच्या तरी जवळ जायचं आहे. अरे मान्य आहे की मी रागाच्या भरात हे लग्न मानण्यास नकार दिला होता. मान्य आहे की मी हिला आपली बायको मानण्यास नकार दिला होता. पण माझ्या फक्त बोलण्यानेच सगळ्या गोष्टी संपत नाहीत ना. जर असे असेल तर उद्या मी म्हणेन की मला 4 मुले आहेत, तर मला काय ती खरंच होऊन जातील का? नाही ना. मग ही मुलगी का समजत नाहीये, का विचार करत नाहीये की माझ्या फक्त बोलण्याने हे नाते तुटून जाईल का, किंवा लग्नाचे ते सर्व विधी परत फिरतील का? नाही ना. मग हिची हिंमत कशी झाली माझ्याशिवाय दुसऱ्या कोणासोबत जवळीक वाढवण्याची. हिने मला धोका दिला आहे, हिला तर मी सोडणार नाही. जोपर्यंत ही माझ्यासोबत ह्या लग्नाच्या बंधनात आहे तोपर्यंत मी हिला
कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्या कुणाच्याही जवळ जाऊ देणार नाही. मग त्यासाठी मला काहीही का करावे लागेना. एवढे बोलून त्याने शॉवरचा वेग आणखी वाढवला. थोड्या वेळानंतर सगळेजण डायनिंग टेबलावर बसून आपले रात्रीचे जेवण करत होते. तितक्यात पायल आणि खुशी उत्साहाने हसत कुटुंबातील सर्वांना म्हणाल्या, तुम्हाला माहीत आहे का बाबा, आमच्या कॉलेजमध्ये फ्रेशर्स पार्टी होणार आहे, ज्यामध्ये यावेळी सर्व शिक्षकांनी मिळून सर्व सिनियर्स आणि ज्युनियर्सना एकमेकांचा आदर राखत परफॉर्मन्स करायला सांगितले आहे, ज्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार भाग घेऊ शकतो. आणि तुम्हाला माहीत आहे का बाबा, ही एक प्रकारची स्पर्धा देखील असणार आहे, ज्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना कोणाच्या परफॉर्मन्स सर्वात जास्त आवडेल ते त्याचे नाव एका चिठ्ठीवर लिहून बॉक्समध्ये टाकते आणि त्या आधारावर शिक्षक त्याला फ्रेशर ऑफ द इयरचा पुरस्कार देतील. सोबतच त्याला एक उत्तम बक्षीसही मिळेल. तेव्हा राकेश हसून म्हणाले, वाव, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. तसं तुम्ही दोघी कोणत्या स्पर्धेत भाग घेत आहात? त्यावर यावेळी पायल हसून म्हणाले, खुशीने क्विज कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला आहे आणि मी डॅन्सिंगमध्ये. तिचे हे बोलणे ऐकून घरातील सगळेजण हसले. त्यानंतर राकेश यांची नजर गौरीकडे गेली, जिचे लक्ष ना त्यांच्या बोलण्यावर होते ना जेवणावर. ती फक्त आपले डोके हलकेच दाबत नाईलाजाने जेवत होती. तिला पाहून राकेश म्हणाले, गौरी, तू कोणत्या स्पर्धेत भाग घेतला आहेस आणि तू जेवण का करत नाही आहेस आणि आपले डोके का पकडून बसले आहेस? काही त्रास होतोय का? गौरीचे नाव निघताच अर्णवचे कान टवकारले आणि तोही गौरीकडे पाहू लागला. त्याला गौरीच्या चेहऱ्यावर एक हलका लालसरपणा जाणवला. सोबतच तिचा चेहरा नेहमीसारखं टवटवीत न दिसता निस्तेज दिसत होता. तिकडे गौरीने जेव्हा पाहिले की सगळेजण तिच्याकडेच पाहत आहेत, तेव्हा ती थोडी गोंधळली. पण नंतर स्वतःला सावरत राकेश यांना म्हणाली, नाही बाबा, मी अजून कशातच भाग घेतलेला नाही, पण अजून खूप वेळ आहे. जर मला काही आवडले तर मी त्यात नक्कीच भाग घेईन. त्यानंतर सगळेजण शांतपणे आपले जेवण करू लागले आणि जेवण संपवून आपापल्या खोलीत निघून गेले. गौरी डायनिंग टेबल साफ करू लागली. तितक्यात अर्णव तिच्या जवळ आला आणि तिच्याकडे झुकत तिच्या कानात हळूच म्हणाला, हे सगळं आवरून लवकर खोलीत ये, मला तुझ्याशी काही बोलायचे आहे. जर नाही आलीस तर पुढे जे काही होईल त्याला तू जबाबदार असशील. एवढं बोलून तो तिच्याकडे इशाऱ्याच्या नजरेने पाहत तिथून निघून गेला. पण गौरीने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि ती आपले काम करू लागली. त्यानंतर ती किचनमध्ये जाऊन सुनीतांना किचन साफ करण्यात मदत करू लागली. सुनीता तिला नाही म्हटले, पण ती ऐकली नाही. कदाचित तिला अर्णव जवळ जायचे नव्हते. तिकडे खोलीत जाऊन अर्णवने काही वेळ तिची वाट पाहिली, पण गौरी येत नाही हे पाहून प्रत्येक वाटत्या क्षणासोबत त्याचा राग वाढू लागला. शेवटी जेव्हा त्याला सहन झाले नाही, तेव्हा तो रागाच्या भरात पायऱ्या उतरून खाली आला. तो रागाने इकडे तिकडे गौरीला शोधू लागला. तेव्हा ती त्याला किचनमध्ये दिसली. आता त्याने पुढच्या मागच्या कोणताही विचार केला नाही आणि तो थेट किचनमध्ये आला. कोणाकडेही लक्ष न देता त्याने गौरीला थेट आपल्या कडेवर उचलले आणि तिला किचन बाहेर घेऊन जाऊ लागला. त्याच्या ह्या वागण्याने सुनीता आणि रमा आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागल्या. तर गौरी त्याच्या ह्या अशा वागण्याने गडबडली आणि लाजेने तिचा चेहरा लाल झाला. ती त्याच्या कडेवरून खाली उतरण्यासाठी धडपडत म्हणाली, अर्णवजी, हे तुम्ही काय करत आहात? सोडा मला, खाली उतरवा. तेव्हा अर्णवने तिच्याकडे पाहत रागाने दात ओटकावून म्हणाला, मी तुला आधीच सांगितले होते गौरी, माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नकोस, पण तू ऐकली नाहीस. एवढे बोलून तो पुढे जाऊ लागला. तेवढ्या सुनीता त्याच्याकडे पाहत म्हणाल्या, अर्णव, हे तू काय करत आहेस? तेव्हा अर्णव त्यांच्याकडे पाहत चिडून म्हणाला, काय करत आहे म्हणजे काय? दिसत नाहीये का तुम्हाला? माझ्या बायकोला माझ्या खोलीत घेऊन चाललोय, जी खूप वेळापासून मला इग्नोर करण्यात मग्न आहे. सकाळपासून ही कॉलेजमध्ये असते, रात्रीपर्यंत ही तुम्हा लोकांसोबत असते, माझ्यासोबत अजिबात वेळ घालवत नाही. मग मला स्वतःसाठी काहीतरी करावेच लागेल ना?
नाहीतर नंतर मला बोलू नका की मी तुम्हाला आजी बनवायला उशीर केला. कारण तुम्ही लोक दिवसभर हिच्यासोबत राहून मला हिच्या जवळ येण्याची संधीच देत नाही. वरून 2 दिवसांपासून हिचे तोंडही फुगलेले आहे, ज्यामुळे ही माझ्यापासून दूर राहते आणि मला इग्नोर करते. मग काय करू मी? मला तर ह्याच मार्ग स्वीकारावा लागेल ना? त्याचे हे बोलणे ऐकून जिथे सुनीता आणि रमाचे तोंड आश्चर्याने उघडेच राहिले, तिथेच गौरीचे डोळे लाजेने आणि संकोचाने खाली झुकले आणि तिच्या डोळ्यात पाणी आले. सोबतच तिला अर्णवचा खूप रागही येत होता. तो त्यांच्या खोलीतल्या पर्सनल गोष्टी आपल्या आई आणि चाची समोर कसं बोलू शकतो आणि तिचा तो राग काय उगीच होता का? त्याने कामही तर तसेच केले होते ना. तिच्यावर तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मग काय ती आपली नाराजी सुद्धा त्याच्याकडे व्यक्त करू शकत नाही. तिकडे अर्णव आपले बोलणे संपवून सगळ्यांकडे दुर्लक्ष करत गौरीला कडेवर उचलूनच आपल्या खोलीच्या दिशेने निघून गेला. इकडे सुनीता आणि रमांनी एकमेकींकडे पाहिले तेव्हा सुनीता डोके हलवत रमा यांना म्हणाल्या, असे वाटते की ह्या दोघांमध्ये काहीतरी नक्कीच घडले आहे. रमा होकारार्थी मान हलवली. तिकडे अर्णवने गौरीला खोलीचा आत आणून आपल्या कडेवरून खाली उतरवले. सोडा मला, मला तुमच्यासारख्या माणसासोबत एका खोलीत नाही राहायचं. एवढं बोलून गौरी रागाने त्याच्याकडे पाहत परत खोली बाहेर जाऊ लागली. तेव्हा अर्णवने रागाच्या भरात दरवाजा बंद केला. हे पाहून गौरी रागाने वळून खोलीच्या आत येऊ लागली. तेव्हा अर्णवने तिचा हात धरून तिला मागे खेचत आपल्याकडे वळवले आणि तिला मागे ढकलत दरवाजाला टेकवले, ज्यामुळे गौरीची पाड दरवाजाला जाऊन लागली. तिथेच गौरी त्याला स्वतःपासून दूर ढकलून परत लांब जाऊ लागली. तेव्हा अर्णवने तिला आपल्या दोन्ही हातांच्या विळख्यात कैद केले आणि तो तिच्याकडे एकटाक पाहू लागला. तेव्हा गौरीने आपले दोन्ही हात त्याच्या छातीवर ठेवले आणि त्याला स्वतःपासून दूर मागे ढकलत म्हणाले, मी सांगितले ना, लांब राहा माझ्यापासून. कशासाठी आणले आहे तुम्ही मला इथे? मला तुमच्याशी बोलायचेच नाहीये. त्याच्यामुळे अर्णव 2 पावले मागे होऊ लागला. तेव्हा त्याने रागाच्या परातीचे दोन्ही हात पकडले आणि आपल्या हातात आवळून धरत दरवाजाला टेकवले आणि तिच्याकडे पाहत रागातच हसून म्हणाला, काय कमाल आहे, खूप हिंमत आली आहे तुझ्यामध्ये. आता तू माझ्यावर हातही उचलायला लागली आहेस, स्वतःच्या नवऱ्यावर. पण काही हरकत नाही, तुझ्या या वागण्याचे उत्तर सुद्धा मी प्रेमानेच देईन. एवढे बोलून तो तिच्या चेहऱ्याकडे पाहत तिच्या ओठांच्या दिशेने झुकू लागला. हे पाहून गौरीचे डोळे आश्चर्याने मोठे झाले आणि तिने आपला चेहरा बाजूला फिरवत पूर्ण ताकदीनिशी अर्णवच्या तावडीतून आपले हात सोडवून घेतले आणि त्याला जोरात धक्का दिला, ज्यामुळे तो तिच्यापासून 1 पाऊल मागे झाला. गौरी त्याच्यावर वरडत म्हणाली, हे काय करत आहात तुम्ही? तुमची हिंमत कशी झाली माझ्या इतक्या जवळ येण्याची? तिकडे अर्णव, जो तिने धक्का दिल्यामुळे आधीच प्रचंड रागवला होता, आता तिचे बोलणे ऐकून त्याच्या रागाला पारावारा उरला नाही. तो परत गौरीच्या जवळ आला आणि तिला वेगाने दरवाजाला टेकून तिच्यावर पूर्णपणे हावी होत आपल्या एका हाताने तिचा कांदा घट्ट पकडत आणि दुसऱ्या हाताने तिची मान पाठीमागून घट्ट पकडून तिचा चेहरा आपल्या जवळ आणत रागाने म्हणाला, का? यात हिंमतची काय गोष्ट आहे? मी तुझा नवरा आहे. माझा तुझ्यावर पूर्ण हक्क आहे. मी माझ्या मनाला येईल ते तुझ्यासोबत करू शकतो. त्यापेक्षाही जास्त आणि सर्वात जास्त तुझ्या जवळ जाऊ शकतो. आणि ह्या चुकीचं काय आहे? लग्न झालंय आपलं सर्वांसमोर पूर्ण रीतिरिवाजानुसार आणि तू हिंमतची गोष्ट करतेस? नंतर रागाने दात ओटकावून म्हणाला, आणि तू माझ्या जवळ येण्याने इतकी तीळ पापड झालीस? मग दुपारी तो माणूस कोण होता ज्याच्या जवळ असण्याने तू इतकी कम्फर्टेबल होतीस? तो तर तुझ्या त्यापेक्षाही जास्त जवळ होता. माझ्या जवळ येण्याने तुला त्रास होतोय, त्याचं येण्याने का नाही झाला? कोणी खूप जीवाभावाचा आहे का तो तुझा? कास जो तुझ्या सर्वात जवळ जाण्याचं हक्क ठेवतो, तुझ्या नवऱ्यापेक्षाही जास्त? एवढे बोलून तो एका उपरेदी हास्यासह तिच्याकडे पाहू लागला, पण त्याच्या चेहऱ्यावरील राग आणि
जळपळाट स्पष्ट दाखवून देत होते की त्याला गौरीचा किती प्रचंड राग येत होता. तिकडे गौरी, ज्याला अर्णवच्या ह्या एवढ्या घट्ट पकडीमुळे तिच्या मानेत वेदना होत होत्या, ती अर्णवचे बोलणे ऐकून थक्क झाली. सोबतच तिला अर्णवचा खूप राग आला की तो तिच्यावर पाळण टिवून होता आणि त्याचे हे पूर्ण बोलणे ऐकून तिचा राग कमालीचा वाढला. म्हणूनच ती रागाने अर्णवकडे पाहत एका रागीत ठाशासह म्हणाले, अच्छा, तर तुम्ही माझ्यावर पाळत ठेवून होता? ठीक आहे, मी सुद्धा तुम्हाला सर्व सत्य सांगून देते. हो, तो माणूस माझ्या मनाच्या खूप जवळ आहे. आतापासून नाही तर अगदी बालपणापासून, आणि मी त्याच्यावर खूप प्रेम करते, इतकं की त्यांच्यासाठी मी माझे जीवही देऊ शकते. तिचे हे बोलणे ऐकून अर्णवने तिच्या खांद्यावरील आपली पकड अजून घट्ट केली आणि आपली ओठ आवळली. मग ती पुढे म्हणाली, माझ्या मनात त्यांची अशी जागा आहे जिथपर्यंत तुम्ही दूर दूरपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि राहिली गोष्ट तुमच्या माझ्या जवळ येण्याची, तुमच्या हक्काची, तर नाही येऊ शकत तुम्ही माझ्याजवळ, कारण तुम्ही सर्वांसमोर खूप आधीच आपल्या ह्या नात्याला नाकारले आहे. मग मी तुम्हाला माझ्याजवळ काय येऊ देऊ? हे माहीत असूनही की ह्या क्षणी आपण दोघे फक्त आजोबांमुळे सोबत आहोत. मग तरीही तुम्ही माझ्याजवळ काय येत आहात? मग तिरकस हसून म्हणाली, माझ्या मनाशी खेळण्यासाठी? तर ऐका मिस्टर अर्णव शिंगानिया, मी एक रक्तामांसाची जिवंत व्यक्ती आहे. तुमचे कोणते खेळणे नाही, ज्याला जेव्हा मन होईल तेव्हा तुम्ही स्वतः जवळ ठेवाल आणि जेव्हा मन होईल तेव्हा स्वतःच्या आयुष्यातून बाहेर फेकून द्याल. म्हणूनच ह्यापुढे माझ्या इतक्या जवळ येण्याची हिंमतही करू नका, कारण आता हे लग्न आपल्या दोघांसाठी फक्त नावापुरतेच उरले आहे. कारण तुम्ही स्वतः ह्याला, ती पुढे काही बोलणार होती की अर्णव आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत तिच्या ओठांवर बोट ठेवून संत पण रागाने भरलेल्या आवाजात तिच्याशी बोलला, बास, आता ह्यापुढे एक शब्दही बोलू नकोस. ती गोष्ट मी फक्त रागाच्या भरात त्यावेळी बोललो होतो आणि एकदाच बोललो होतो, पण तू तर माझ्या बोलण्याचं विनाकारण बाऊ करून ठेवला आहेस. जेव्हा कधी मी तुझ्याशी काही बोललो तेव्हा तू प्रत्येक वेळी ह्याच गोष्टीला धरून बसतेस की तुम्ही स्वतः हे नाते नाकारले आहे, स्वतः ह्या लग्नाला मानत नाही. तर आता तू माझे बोलणे कान उघडून ऐकून घे. मग तिच्या गालावर आपली पकड घट्ट करत म्हणाला, फक्त शब्दांनी सांगण्याने रीती रिवाजांचे आणि शब्दांचे हे नाते संपत नाही. म्हणूनच ही गोष्ट तू तुझ्या डोक्यात पक्की बसवून घे की आपण दोघे अजूनही लिगली हजबंड वाईफ आहोत आणि माझ्यासोबत नात्यात असताना तू इतर कुणासोबतही नाते ठेवू शकत नाहीस. म्हणूनच ह्याच क्षणी तुझ्या मनात त्या माणसासाठी किंवा इतर कुणासाठीही ज्या काही भावना असतील त्या बाहेर काढून टाक किंवा त्यांना तुझ्या मनातच दाबून टाक. कारण मी हे अजिबात सहन करू शकत नाही की मी असताना माझी बायको इतर कुणासोबत नात्यात राहील किंवा इतर कुणाच्या जवळ जाईल. अर्णवने स्वतःसाठी तिला माझी बायको म्हणणे गौरीच्या मनाला एक वेगळाच दिलासा देऊन गेले. माझी बायको हे शब्द ऐकून तिच्या मनात एक अनपेक्षित हालचाल झाली. ती अर्णवकडे पाहत म्हणाली, का? तुम्हाला असे का वाटते की मी त्या माणसासोबतचे माझे नाते तोडून टाकावे? तुम्हाला असे का वाटते की मी त्याला माझ्या मनातून काढून टाकावे? मला ह्याचे एक तरी कारण द्या ज्याच्यासाठी मी असे करावे. तुम्ही तर स्वतः दीदीवर प्रेम करता. ज्या दिवशी दीदी परत येईल तो माझ्यासाठी तुमच्या आयुष्यातील शेवटचा दिवस असेल. मग असे असताना मी तुमच्यासाठी त्याला स्वतःपासून दूर करावे? तिचे हे बोलणे ऐकून अर्णव पूर्णपणे शांत झाला, कारण ह्या प्रश्नांचे उत्तर सध्या त्याच्याकडेही नव्हते की तो गौरीला इतर कोणाच्या जवळ पाहून का सहन करू शकत नाही. त्याला गौरीचे तिच्या मित्रांशी हसून खेळून जास्त वेळ बोलणे का आवडत नाही. तिकडे गौरी उत्तराच्या प्रतीक्षेत त्याच्याकडे पाहत होती, पण अर्णवकडून काहीच उत्तर न मिळाल्यामुळे तिला खूप वाईट वाटले. तिच्या मनात जी एक आशेचं किरण जागी झाली होती ती सुद्धा आता मोडताना जाणवले. ती तिथून बाजूला होऊन अर्णवपासून दूर जाऊ लागली, पण अर्णवने तिला पूर्णपणे जखडून ठेवले होते, त्यामुळे ती दूर जाऊ शकत नव्हती.
तेवढ्यात अर्णवने आपला एक हात उचलून तिच्या गालावर ठेवला आणि तिचा चेहरा वर केला, ज्यावर गौरी डोळ्यात अश्रू आणून त्याच्याकडे पाहू लागली. तेव्हा अर्णव एकटक तिच्याकडे पाहत आपला चेहरा तिच्या जवळ घेऊन आला. मग स्वतःचे कपाळ तिच्या कपाळाला टेकवून आणि आपले डोळे बंद करत तो गौरीला म्हणाला, सध्या तुझ्या प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नाहीत, म्हणूनच मी तुला उत्तर देऊ शकत नाहीये. पण आय प्रॉमिस, मी खूप लवकरच माझ्या भावनांबाबत स्पष्ट होईन आणि तेव्हा तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे नक्की देईन. पण प्लीज तोपर्यंत तू माझे ऐक. मला तुला हर्ट करायचे नाहीये, पण जेव्हा तुला इतर कुणाच्या जवळ पाहतो तेव्हा ते मला सहन होत नाही. आय डोंट नो मला अशी भावना काय येते, पण जेव्हा मला याचे कारण समजेल ना तेव्हा मी तुलाही या गोष्टीचे उत्तर नक्कीच देईन. पण तेवढ्यात अर्णवला गौरीच्या शरीराचे वजन स्वतःवर जाणवले. त्याने डोळे उघडून पाहिले तर गौरी त्याच्या अंगावर झुकली होती. त्याने गौरीचा चेहरा आपल्या हाताने वर केला तेव्हा त्याला तिचा चेहरा तापाने फणफणलेला जाणवला. आता कुठे त्याने गौरीच्या चेहऱ्याला आणि कपाळाला हात लावून पाहिले तर ती प्रचंड तापाने तापत होती आणि सध्या ती अर्णवच्या हातांमध्येच बेशुद्ध झाली होती. हे पाहून तो थक्क झाला. तिचे संपूर्ण शरीर तापाने फणफणत होते. पण आधी अर्णवला स्वतःच्या रागामुळे ह्या गोष्टीची जाणीवच झाली नव्हती. डायनिंग टेबलावर सुद्धा तिने जेवण जेवण्यापेक्षा आपले डोके पकडून चोळताना पाहिले होते. तिचं चेहराही उतरलेला होता, पण स्वतःच्या रागाच्या भरात तो ह्या सर्व गोष्टी विसरून गेला होता. आता त्याला स्वतःचाच राग येऊ लागला होता आणि सोबतच गौरीची काळजीही वाटू लागली होती. त्याने गौरीला आपल्या कडेवर उचलले आणि तिचं चेहऱ्याकडे पाहू लागला, जो तापाने पूर्णपणे लाल झाला होता. हे पाहून त्याने घाईघाईने गौरीला बेडवर झोपवले.